BN महान्यूज. बागलाण तालुक्याला अवकाळीचा भीषण तडाखा. आमदार आणि तहसीलदारांकडून बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी. बागलाण तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेती पिकांचे कंबरडे मोडले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील कांदा, मका, गहू, डाळिंब यांसह नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पिकांचे अतोनात नुकसान. काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि गारांच्या पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारांचा खच साचला होता, ज्यामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. प्रामुख्याने कांदा. काढणीला आलेला आणि साठवणुकीसाठी तयार असलेला कांदा पावसात भिजल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे. मका व गहू. वादळी वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली असून दाणे काळे पडण्याची शक्यता आहे. फळबागा. गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून फळांची मोठी गळती झाली आहे. प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर. नुकसानीची भीषणता पाहता आज सकाळीच बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी तहसीलदार कैलास चावडे आणि कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह बाधित क्षेत्राची पाहणी केली. केवळ कार्यालयात बसून अहवाल न मागवता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने तातडीने याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी मी आग्रही आहे. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जाईल. दिलीप बोरसे, आमदार, बागलाण. पंचनाम्याचे आदेश. आकडा वाढण्याची शक्यता. तहसीलदार कैलास चावडे यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीची व्याप्ती मोठी असून जसजसे पंचनामे पूर्ण होतील तसा नुकसानीचा अधिकृत आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा.